महाराष्ट्रातील सर्व लाखो शेतकरी बांधवांसाठी अखेर खुश खबर आली बघा। प्रतीक्षा संपली। खूप दिवसापासून एकच प्रतीक्षा, एकच चिंता होती, नेमकं अनुदानाचे 50,000 रुपये आमच्या बँक खात्यामध्ये कधी येणार। तर बघा, अखेर मार्ग मोकळा झालेला आहे। सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। पूर्ण आता 100% घोषणा झालेली असून आता सरकारच्या माध्यमातून 100% शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता पूर्ण रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे। म्हणजेच की पूर्णपणे रक्कम ही आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। बघा, आता शेतकरी बांधवांनो काळजी करू नका किंवा चिंता देखील करू नका। तुमच्यासाठी राज्य सरकारने आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 50,000 रुपये अनुदान रक्कम व शेतकरी बांधवांनो पीक विमा तुमच्या हेक्टरी प्रमाणे काहीला शेतकरी बांधवांना 15,000 रुपये हेक्टरी मिळेल, काहींना 17,000 रुपये मिळेल, तर काहींना 22,000 ते 23,000 रुपयापर्यंत सुद्धा पीक विमा रक्कम मिळणार आहे। आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती अनुदान देखील या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे अनुदान नेमके कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तुम्हाला कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत। ती जर का कामे शेतकरी बांधवांनो तुम्ही पूर्ण केली तरच तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम, अनुदान रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की खाली दिलेलं सबस्क्राइब बटन क्लिक करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे की यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे, यामध्ये कोणते जिल्हे पात्र करण्यामध्ये आलेले आहेत। आणि जर का शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम व अनुदान रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। जर का तुम्ही अनुदानाची प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे इथेच शेतकरी बांधवांनो संपत आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता काळजी किंवा चिंता करू नका, फक्त लास्ट पर्यंत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या माध्यमातून कोणते कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत आणि त्यासोबत नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे हे सविस्तरपणे समजणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो नक्कीच आता पुढे 1 ते 2 मिनिटे मोबाईल हातात धरून सविस्तरपणे माहिती समजून घ्या, त्यानंतरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होईल। अन्यथा सरकारने सांगितलेली कामे पूर्ण नसतील तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे आता सविस्तरपणे पाहत चला। आता शेतकरी बांधवांनो बघा, तुम्ही अनेक साऱ्या अशा बातम्या पाहिल्या असतील की तुम्हाला त्यामध्ये असं सांगितलं जात होतं की तुमच्या खात्यावरती आज अनुदानाची रक्कम जमा होणार, पीक विमा उद्या जमा होणार, परंतु अद्याप देखील जर प्रतीक्षामध्ये जर पाहायला गेलं तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झालेला नव्हता। परंतु आता सरकारने ठोस निर्णय घेत सांगितलं की आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे अनुदान रक्कम व पीक विमा रक्कम आम्ही जमा करत आहोत। त्यामुळे आता कसल्याही शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे मोठी रक्कम आता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का तुम्ही यासाठी पात्र असाल तर तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या जिल्ह्याचं नाव जर का या यादीमध्ये आलेलं असेल, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, 16 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती त्यांच्या हक्काचं अनुदान प्लस पीक विमा त्यांनी भरलेला असेल तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम देखील मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो तुम्ही पीक विमा केव्हा भरलेला आहे हे देखील कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, त्यानंतर लगेच नेमकी आपण कोणत्या 16 जिल्ह्यांची यादी आलेली आहे ते देखील शेतकरी बांधवांनो पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच पाहणार आहोत। त्यामुळे आता महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नक्कीच पाहत चला। तर आता चला जाणून घेऊया कोणती कामे करायची आहेत, त्यानंतर लगेच कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे ते देखील पुढे 1 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो जाणून घेणार आहोत। महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नक्की 2 मिनिटे वेळ काढून पाहत चला। शेतकरी बांधवांनो त्यापूर्वी हे देखील लक्षात ठेवा की अनुदान रक्कम व पीक विमा रक्कम या ठिकाणी वेगवेगळी दिली जाणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, काहीचं नुकसान झालेलं असेल, काहींचे म्हणजेच की जास्त या ठिकाणी प्रमाणामध्ये हे झालेलं असेल, त्याकरिता सरकारने असा निर्णय घेतलेला आहे। आता तुम्हाला यासाठी कोणती कामे करायची आहेत ते सांगतो, त्यानंतर लगेच 16 जिल्ह्यांची यादी सांगणार आहे, कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम
प्रथम या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। पहा आता शेतकरी बांधवांनो, पीक विमा रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला हे काम तात्काळ या ठिकाणी पूर्ण करायचं आहे। तर आता कोणतं काम आहे, तर शेतकरी बांधवांनो म्हणजेच की तुम्ही हे काम केल्यानंतरच तुम्हाला पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होईल, अनुदान रक्कम या ठिकाणी जमा होईल। ती म्हणजेच की ई-केवायसी पीक पाहणी ई-केवायसी तुम्ही केलेली असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट तुमच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होईल। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी केलेली नाही अशा शेतकरी बांधवांनी हे लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो 2022 पासून 2025 पर्यंतचा तुम्ही कधीही पीक विमा देखील भरलेला पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होईल, अन्यथा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। तर आता शेतकरी बांधवांनो, चला नेमकी कोणत्या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे पूर्णपणे पैसे जमा होणार आहेत, पीक विमा रक्कम प्लस अनुदान। तर आता चला सविस्तरपणे मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो। त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे एकदा नक्की चेक करा। तर पहा आता शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे अहमदनगर। अहमदनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। अहमदनगर मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता या ठिकाणी अजिबात करण्याची गरज नाहीये। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अकोला। अकोला मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, तर अकोला मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे। अकोला मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम या ठिकाणी पूर्णपणे जमा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अनुदान देखील सरकारने घोषणा केलेले प्रमाणेच या ठिकाणी लवकर जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अहमदनगर। अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर पुणे उस्मानाबाद। पुणे उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। पुणे उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो पालघर परभणी। पालघर परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक अनुदान, पीक विमा अनुदान या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो रत्नागिरी रायगड। रत्नागिरी रायगड मधील सुद्धा शेतकरी बांधवांना अनुदान पीक विमा या ठिकाणी लवकर जमा होणार आहे। तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची अजिबात या ठिकाणी गरज नाहीये। त्यानंतर सातारा, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग। सातारा, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, सातारा, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा पीक विम्याची अनुदानाची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। त्यानंतर ठाणे, वाशिम, यवतमाळ। ठाणे, वाशिम, यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर शेतकरी बांधवांनो जालना, जळगाव। जालना, जळगाव मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, जालना, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल, तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर हिंगोली। हिंगोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी पीक विमा अनुदान या ठिकाणी भेटणार आहे। त्यानंतर बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अनुदान पीक विमा या ठिकाणी भेटणार आहे। लवकरच शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।